साम्राज्य सामान्यांचा असामान्य आवाज। उत्तर तालुक्यातील रानमसले गावात राहणारे प्रशांत पाटील यांचे वडील जालिंदर पाटील यांच्या नावे जमीन होती। सदर जमिनीवर भीमराव पगारे यांनी माझ्या वडिलांना फसवणूक करून उतार्यावर नाव नोंदवून घेतले आहे। धोंडीबा तगारे आणि माझ्या वडिलात झालेला व्यवहार फसवणूक करून झाला आहे, तसा दावा न्यायालयामध्ये दाखल केला असता न्यायालयाने जालिंदर पाटील यांच्या बाजूने निकाल देत पाटील यांच्या जमिनीवर जालिंदर पाटील आणि त्यांच्या मुलांची नावे नोंद करावी असे आदेश तलाठी सर्कल तहसीलदार आदींनी दिले होते। तरी देखील जिल्हा प्रशासनाकडून जालिंदर पाटील यांच्या उतार्यावर नोंद घेतली जात नाही। तहसीलदार तलाठी न्यायालयाच्या आदेशाची पायमल्ली करत आहेत का, असा सवाल उपस्थित करत मंगळवारी प्रशांत पाटील हे आपल्या कुटुंबासह जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलनास बसले आहेत। माझ्या कुटुंबास न्याय मिळत नाही तोपर्यंत आम्ही आमचे आंदोलन चालूच ठेवणार आहे। वेळ पडली तर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आत्मदहन केल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा यावेळी प्रशांत पाटील यांनी दिला। माझ्या वडिलांनी 81 सालाला आम्हा तिघा भावाला जमीन सारखी वाटून दिली होती। 2 एकर 60 2 एकर 60 1981 सालाला गावातल्या एक भीमराव धोंडी तगारे या इस्मानं आमच्या वडिलाला दारू पाजून खुश खरेदी घेतली 82 सालाला। 1 वर्षात 2-3 खरेदी आहेत त्या खरेदीला आमच्या आईची व आम्ही तिघा भावांची संमती नाही। मग नंतर आम्ही सोलापूर कोर्टात धाव घेतली। त्या कोर्टाचा निकाल आमच्यासारखा लागला आहे। 2014ला निकाल लागला। आमची आई करता भाऊ आजपर्यंत असंच प्रत्येक टेबलला हेलपट घालून आई बी वारली आहे, भाऊही वारला आहे। मला लिहिता वाचता येत नाही। की माझं कुटुंब 6 मुली, भावाचा 1 मुलगी आहे, 1 मुलगा आहे, 1 भाऊ गावात आहे। सध्या मूळ मागणी काय आहे तुमची? मूळ मागणी माझी 7/12वर माझी नोंद दरी नाही। कोर्टाचा आदेश आहे कलेक्टर साहेबाला की हे वाटप करून यांना द्या म्हणून। मग कलेक्टर साहेबाकडून तहसीलला दरखास्त गेली, तिथून काय खाली काम होईना। आता 2 वर्ष होत आली ती, तरी माझं काम काय कोण करी नाही। बेकायदेशीर सोसायटी काढलेली आहे। 20-25 लाख रुपये त्या उतार्यावर नोंद आहे तशी। त्याच्या भावाच्या मुलाच्या नावानं भावाच्या नावानं त्यानं जमीन केली आहे। कर्ज काढतंय शेता, सरकारी काय अनुदान बिनुदान त्यालाच मिळतंय। तर आजपर्यंत किती दिवस झालं कोर्टाचा निकाल लागून मला शासनाचा फायदा नाही। माझं स्वतःचं भवितव्य वाटोळं झालं आणि माझ्या मुलीसंचंही भवितव्य वाटोळं झालं। माझ्या वडील उपारची जमीन असून सुद्धा मला त्याचा उपयोग नाही। मी दारिद्र्याचं आयुष्य काढायला कायदा असून मला न्याय नाही आणि माझ्या 7/12वर नोंदी नाही। ही माझी 7/12वर नोंदी लागून कायदेशीर ज्यांनी गुन्हा केला आहे त्यांना कायदेशीर त्याच्यावर कारवाई व्हावी। तर मी आमर उपोषण जोपर्यंत होत नाही तोपर्यंत, माझा न्याय मिळत नाही तोपर्यंत आमर उपोषण माझं कायम चालू राहील।